आज गुंतवणुकीवर खूप महत्त्वाची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून लक्ष देऊन नक्की ऐका. तर समजा हे तुम्ही आहे आणि तुम्ही काय केलं, YouTubeवर, सोशल मीडियावर आता सध्या खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओज येत आहे, SIPचे खूप सारे व्हिडिओज येत आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओज बघून तुम्हाला वाटलं की म्युच्युअल फंडमध्ये SIP करायला पाहिजे आणि दररोज ते सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून तुम्ही SIP चालू करण्याचा विचार सुद्धा केला. त्यानंतर भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप सुद्धा दिसले की या ॲपमधून करा, दुसऱ्या ॲपमधून करा, इकडे जास्त फायदा आहे, इकडे कमी फायदा आहे आणि ते ॲप डाउनलोड करून तुम्ही काही स्कीम्स सुद्धा बघितल्या, त्याच्यावरती 1 वर्षाचे 3 वर्षाचे रिटर्न सुद्धा तुम्हाला दाखवलेले होते आणि जे टॉपचे फंड्स आहेत ते पण तुम्ही त्या ॲपमध्ये बघितले आणि ते जे टॉपचे जे फंड तुम्हाला दिसत होते तर ते फंड बघून तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करून टाकली आणि तुम्ही यामध्ये कुठलाही ॲसेट अलोकेशन केलं नाही की किती पैसे कुठे टाकायला पाहिजे वगैरे. ज्या हायेस्ट रिटर्नवाल्या स्कीम दिसत होत्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करून टाकली, ॲसेट अलोकेशन कुठलंही केलं नाही. नंतर तुम्ही चौथी गोष्ट, कुठलाही गोल सेट केलं नाही की जी तुम्ही SIP चालू करताय किती वर्षासाठी करणार आहे, यासाठी कुठलं गोल आहे, कुणाच्या शिक्षणासाठी करताय, रिटायरमेंटसाठी करताय, काही बघितले नाही, फक्त रिटर्न बघितले आणि SIP चालू करून टाकले. नंतर तुम्ही त्यासाठी टाइम पिरियड सुद्धा डिसाईड केला नाही की माझा समजा मुलगा आहे, तो आज 5 वर्षाचा आहे, त्याला 18 वर्षाच्या वयामध्ये पैसे लागणार आहे, तर आपल्याकडे गुंतवणुकीचे 13 वर्ष आहे, तर त्यासाठी कुठला फंड चांगला आहे, तर तुम्ही ते कुठलीही गोष्ट बघितली नाही, फक्त रिटर्न्स बघितले, टाइम पिरियड सुद्धा डिसाईड केला नाही. नंतर काय झालं की 1-2 वर्षांनी मार्केट थोडंसं क्रॅश झालं आणि मार्केट क्रॅश झाल्यावर तुम्हाला वाटलं की हे मार्केट समजणं खूप सारं अवघड आहे. यामध्ये दररोज डोक्याला टेन्शन आहे, कुठून न्यूजपेपरवर वेगवेगळ्या न्यूज येतात की कधी 5 लाख करोडचं नुकसान झालं, 10 लाख करोडचं नुकसान झालं, लोकांचा पैसा बुडाला. टीव्हीवरती पण त्याच न्यूज येत आहे, सोशल मीडियावरती पण त्याच न्यूज येत आहे आणि या न्यूज ऐकून आणि तुमचा जो पोर्टफोलिओ तो डाऊन जाताना बघून तुमचं डोकं खूप खराब झालं आणि हे डोकं खराब झाल्यामुळे तुम्ही शेवटी विचार केला की हे जे म्युच्युअल फंडचं आहे हे खूप खराब आहे आणि मार्केटमध्ये रिटर्न बनण्यापेक्षा नुकसानच जास्त होते आणि मग शेवटी तुम्ही विचार केला की हा जो म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे, जेवढे पैसे माझे कमी झालेले काही हरकत नाही, जेवढे उरलेले पैसे तर ते मी म्युच्युअल फंड सेल करून माझे पैसे माझ्या अकाउंटला घेऊन टाकतो, असा तुम्ही विचार केला आणि तुम्ही जे पैसे लॉसमध्ये सुद्धा होते तरी सुद्धा तुम्ही तुमचे पैसे काढून घेतले आणि अकाउंटला पैसे आले. आता अकाउंटला पैसे आल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही विचार करायला लागले की माझ्या अकाउंटला चांगले पैसे पडलेले, तर आपण एखादी 4 व्हीलर घेऊन टाकूया का? कारण मित्रांनी पण मागच्या महिन्यातच 4 व्हीलर घेतली, आपल्याच घरी 4 व्हीलर नाहीये तर आपण पण एखादी 4 व्हीलर घेऊन टाकू का? तर तुम्ही ते पैसे काढून तुम्ही एक 4 व्हीलर घेऊन टाकली आणि आता समजा ह्या जर्नीला 15 वर्षे होऊन गेले आणि आता 15 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही बघता तर तुमच्या अकाउंटला 0 बॅलन्स आहे. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा 0 आहे आणि तुमच्याकडे कुठलीच सेव्हिंग नाहीये आणि तुम्ही आज परत शून्यावर उभे आहात. आता दुसऱ्या साईडला समजा तुमचा एक मित्र आहे, तर तो मित्र काय करतो, तुमच्यासोबतच कामाला असतो, त्यालाही तुमच्यासारखीच सॅलरी असते, तुमच्यासारखीच नोकरी करत असतो, सर्व काही सेम असते. पण तो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये काय करतो, तो स्वतः कुठल्याही सोशल मीडियाच्या व्हिडिओवरती विश्वास न ठेवता माझ्यासारख्या एका सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जातो आणि त्याला सांगतो की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ते इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याच्यानंतर तो जो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तो जो ॲडवायझर आहे, त्याला पूर्ण 1 तास वेळ देतो आणि प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करतो, गोल्सची डिसाईड करतो की किती गोल्स आहे तुझ्या आयुष्यामध्ये, किती पैसे लागणार आहे, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आणि हे सगळं विचार करून नंतर ते ॲसेट अलोकेशन करतात, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट चालू होते आणि ज्यावेळेसही मार्केट क्रॅश होतं, जसं मार्केट तर दोघांसाठीही क्रॅश होणार आहे, तर त्या मार्केट क्रॅश झाल्यानंतर त्या तुमच्या मित्राला प्रॉपर गायडन्स भेटते की मार्केट का क्रॅश झालं आणि किती क्रॅश होऊ शकतं आणि झालं मार्केट क्रॅश तर काय करायचं, तर प्रॉपर गायडन्स भेटल्यामुळे तो व्यक्ती जो आहे तर त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते कंटिन्यू ठेवतो आणि कंटिन्यू ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचे पैसे बनतात आणि त्याला परत हाही सल्ला दिला जातो की सर तुमची प्रत्येक वर्षी थोडी थोडी कमाई का होईना वाढत असते, तर त्या प्रकारे तुम्ही तुमच्या SIP ला सुद्धा स्टेपअप करायला पाहिजे. म्हणून तो त्याच्या SIP ला प्रत्येक वर्षी छोट्या छोट्या अमाऊंटनी वाढवत जातो, म्हणजे स्टेपअप करतो आणि जर समजा मार्केट खूपच क्रॅश झालं, 20% 25% मार्केट क्रॅश झालं, तर त्यावेळेस त्याच्याजवळ जेही लमसम अमाऊंट असते ती सुद्धा त्या व्यक्तीला लमसम करण्याचा आम्ही सल्ला देतो आणि त्या व्यक्तीने त्यावेळेस मार्केट डाऊन मध्ये सुद्धा लमसम केली आणि यामुळे त्या व्यक्तीचे जे तर ते चांगले रिटर्न्स बनले आणि एवढंच नाही तर त्या व्यक्तीला
कारण ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेली असल्यामुळं प्रत्येक 6 महिन्याला वर्षाला त्याचा जो पोर्टफोलिओ तो रिव्ह्यू केला जातो आणि जर समजा काही कमी जास्त करायचं असेल तर रिबॅलन्सिंग सुद्धा केलं जाते. आणि समजा तुमच्या मित्राला सुद्धा आज 15 वर्ष कंप्लीट झालेले, तर 15 वर्षामध्ये त्याच्या जे मुलाच्या हायर एज्युकेशनचं गोल होतं तर त्यासाठी फंड तयार झालेला आहे. मुलांना जे पण शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण ते तेवढ्या पैशामध्ये घेऊ शकता. दुसरं गोल होतं रिटायरमेंट, तर त्याच्या रिटायरमेंटसाठी जेवढे पैसे लागणार आहे ते रिटायरमेंटचा फंड सुद्धा 15 वर्षानंतर तयार झालेला आहे. आणि त्या मित्राचं स्वप्न होतं की मला एकदा का होईना बाहेर देशामध्ये फिरायला जायचं आहे आणि त्यासाठी जो फंड लागणार होता तर तो फंड सुद्धा रेडी झालेला आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त रिस्क नाही आहे, तर रिस्क जास्त आहे इन्व्हेस्टर बिहेवियरचं. आणि इन्व्हेस्टरचा जो बिहेवियर आहे तो एक प्रोफेशनल व्यक्ती चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. आपण मार्केटला मॅनेज करू शकत नाही, आपण स्वतःचा बिहेवियर मॅनेज करू शकतो. आणि त्यासाठी तुमच्याकडे एक मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. जर मेंटॉर असेल तरच तुम्ही जे इथून पैसे कमवायचे, जे रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात ते तिथे एका मेंटॉर सोबतच भेटू शकतात. नाहीतर 90% लोक त्यांचे जे पैसे 5 वर्षाच्या आत म्युच्युअल फंड मधून विड्रॉल करून घेतात. आता तुम्हाला या दोघांपैकी कोणाचा निर्णय आवडला, की स्वतः सर्व डिसिजन घ्यायचे आणि इन्व्हेस्टमेंट करत राहायची, की एका मेंटॉरची, एका ॲडवायझरची गरज असते आणि त्यांचा सपोर्ट घ्यायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला जर वाटत असेल की सपोर्ट घ्यायला पाहिजे, योग्य ॲडवायझर असायला पाहिजे आणि प्रॉपर गायडन्स घ्यायला पाहिजे, तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची जी गुंतवणुकीची जर्नी आहे ती माझ्यासोबत सुरू करू शकता. धन्यवाद.